एकीकडे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे नवीन पनवेल सेक्टर 19 येथील श्रीयश हॉस्पिटल मागे अंबिकानगर सोसायटी समोरील MJPच्या पिण्याच्या पाण्याची लाईन फुटलेली असून या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीतून दररोज शेकडो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे। या MJPच्या पाईपवर येथील झोपडपट्टीचे रहिवासी कपडे धुवून आंघोळी करत असतात। येथील फुटलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीतील सर्व पिण्याचे पाणी गटारात वाहत जात असते। अशा या MJPच्या मुख्य जलवाहिन्यांना झोपडपट्टीच्या रहिवाशांकडून होल पाडले जात असल्याचे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे। सिडको पाणी पुरवठा अधिकारी व MJPच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत असतो। त्यामुळे नवीन पनवेल परिसरात दररोज कमी दाबाने पाणी पुरवठा होतो। येथील सत्ताधाऱ्यांच्या उदासीन धोरण व महापालिका प्रशासन व MJPच्या प्राधिकरणाच्या नियोजन शून्य कारभारामुळे महिन्यातून 2 ते 3 वेळा शटडाऊन घेण्यात येतो। यामध्ये प्रामाणिक नागरिक सर्व कर भरून सुद्धा पिण्याच्या पाणी वाचून वंचित राहावे लागत आहे। तर बहुतांशी सोसायटींना या पाणी टंचाईमुळे खासगी पाण्याचे टँकर मागवावे लागतात। यामुळे सोसायटीच्या रहिवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे। महामुंबईसह राजू गाडे, पनवेल।